हॅलो, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी इथे बनवत आहे शिरोळ्याची भाजी, म्हणजेच दोडक्याची भाजी. काही ठिकाणी ह्याला दोडका म्हणतात. तर मी ह्याला असं सोलरने सोलून घेते. असं हिरवागार असं मी शिरोळा घेतला आहे. आमच्याकडे शिरोळाच बोलतात, आणि काही ठिकाणी दोडकं म्हणतात त्याला. तर मी असं सोलरने सोलून घेते पूर्णपणे. त्याचं शिरा सगळ्या काढून घ्यायच्या. हे बघा, पूर्ण शिरा अशा काढून घेतल्या. आणि असं कट करून घ्यायचं. हे बघा, असे तुकडे प्ले करून घ्यायचे. मी ही वेगळी पद्धत करत आहे शिरोळ्याची. इथे थोडासा डाग होता, तो काढून घेतला आणि असे तुकडे करून घ्यायचे. आणि मग त्याचे उभे काप करायचे, असे 4 भाग करायचे. शिरोळ्याचे पाण्यात ठेवलं. असं चिरून घ्यायचे. इथे संपूर्ण मी शिरोळा असा कट करून घेतला. इथे एक टोमॅटो घेतलेला आहे, त्याला बारीक चिरून घ्यायचं आहे. ते बघा, मी बारीक चिरत आहे. छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. एका वाटीमध्ये काढून ठेवायचं. आता इथे शेंगदाण्याचं कूट एक अर्धी वाटी, आलं लसूण पेस्ट, आणि हा गरम मसाला टाकणार आहे. त्याऐवजी दुसरे पण मसाले टाकणार आहे मी. तर ते वाटणसाठी कांदा भाजून घेतलेला आहे आणि खोबरं पण भाजून घेतलेलं आहे. इथे मिक्सरच्या जारमध्ये मी भाजलेला कांदा आणि खोबरं चिरून घेणार आहे. इथे कांदा आणि खोबरं बारीक करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि वाटण करून घ्यायचं आहे. इथे मी वाटण करून घेतलेलं आहे बारीक असं. ते गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे आणि तेल टाकत आहे. जवळजवळ 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान तापलं की इथे तेल छान तापत आहे. चम्मच आणि जिरा तेलामध्ये घेणार. चम्मच जिरा टाकून घेतलं. 7-8 कढीपत्त्याची पानं आणि आपण आलं लसूण पेस्ट 1 चम्मच टाकणार आहे. आलं लसूण पेस्ट आहे. म्हणून मी वाटणमध्ये अद्रक आणि लसूण टाकलेलं नाही, फक्त खोबरं आणि कांदाच. आणि इथे कांदा भाजीला फोडणी द्यायची गरज नाही, कारण आपण वाटणमध्ये कांदा घेतलेलाच आहे आणि खोबरंसुद्धा भाजून घेतलेलं आहे. हे वाटण पूर्णपणे असं भाजून घ्यायचं. इथं सर्व असं हलवून घ्यायचं. वाटण पूर्णपणे भाजून घेतलं. ते त्यामध्ये
आपण आता लाल तिखट टाकणार आहोत, 1 चम्मच साधारण. हळद, धने पावडर अर्धा चमचा, हळद 1 पाव चमचा, इथे गरम मसाला अर्धा चमचा मी टाकत आहे. सर्व साहित्य हलवून घ्यायचं. छानपैकी हलवून घ्यायचं आणि टोमॅटो पण त्याच्यामध्ये स्मॅश होऊन द्यायचे चांगलं. आणि आता वर मी झाकण ठेवत आहे, त्याच्यामुळे आपलं हे टोमॅटो चांगलं मऊ होतो. आणि आता मी 2 मिनिट झाकण ठेवलेलं. टोमॅटो चांगला मऊ झालेला आहे. आता मी जे वाटण केलं होतं ते मीठ टाकून घेतलं 1 चमच, आणि जे वाटणाचं पाणी होतं ते त्यामध्ये ॲड केलं. आणि हे सर्व साहित्य वाटण 2 मिनिट उकळी येऊन द्यायचं आहे छानपैकी. इथे झाकण ठेवते मी. इथे वाटण चांगलं शिजलेलं आहे आणि उकळीसुद्धा आलेली आहे. आता इथे आपण जे शिरोळ्याचे तुकडे कापून ठेवलेले आहेत पाण्यामध्ये ते ॲड करणार आहेत. खूप छान भाजी होते, खूप सुंदर अशी भाजी लागते. भरलेलं जे दोडकं आपण करतो त्याच्यामध्ये हे वाटण आतमध्येच राहतं, आणि हे वाटण आहे सर्व दोडक्याच्या भाजीला मिक्स होतं, अगदी एकजीव होतं. आता बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे भाजी. हे बघा, बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे भाजी. अगदी एकजीव वाटण लागलेलं आहे. आणि हो, विसरलं मी, दाण्याचं कूटसुद्धा टाकलेलं आहे 1 वाटी. हे बघा, बघू शकता तुम्ही. दाण्याचं कूट 1 वाटी मी टाकून दिलेलं आहे भाजीमध्ये. बघा, अशी छान सुंदर अशी भाजी आपली तयार झालेली आहे. आणि हा शिरोळ्याच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.